हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आहे गणपती विसर्जन. तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाला प्रसाद. तर सगळ्यात पहिले आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत. तर मी रवा व्यवस्थित तूप टाकून भाजून घेतलंय. त्याच्यात पिठी साखर टाकलीये, थोडंसं ड्रायफ्रुट्स टाकलेत आणि आता थोडंसं याच्यात आपण थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घेणार आहोत. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे. असं बघा, छोटे छोटे व्यवस्थित लाडू बनवून घ्यायचे प्रसादाला. लाडू बनवल्यानंतर आता आपण इथं पुरणपोळी पण बनवणार आहोत. तुम्हाला तर माहितीच असेल, महाराष्ट्रीयन काही पण नैवेद्य वगैरे म्हटलं तर पुरणपोळी नक्कीच येते कोणत्या पण सणामध्ये. तर मी इथं पुरणपोळी बनवणार आहोत. हळद टाकली, पीठ मळून घेतले आणि चला आता आपण पुरणपोळी लाटून घेऊयात. थोडंसं तेल लावून याच्यात व्यवस्थित पुरण असं भरून घ्यायचंय. व्यवस्थित असं बंद करून पीठ लावून आपल्याला पोळी लाटून घ्यायची. महाराष्ट्रामध्ये काही पण सण म्हटलं की पुरणपोळी येतेच म्हणजे येतेच. आता चला आपण हिला शिकून घेऊयात. असं व्यवस्थित आलटून पलटून हिला तेल लावून बघा कशी छान मस्त पैकी फुटली आहे पुरणपोळी. हिला व्यवस्थित तेल लावून पुरणपोळी आपली तयार आहे. असं फोल्ड करून हिला काढून घ्यायची. चला आपण आता खीर बनवूयात. मी थोडंसं तूप गरम करून घेतले, त्याच्यात खोबरं, इलायची, थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेत आणि इथं आपण तांदळाचे. आता मी इथं गणपतीला मोदक बनवलेत पुरणाचे आणि हे मी तर करंजे बनवले. तुमच्याकडे याला काय बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा. 2 करंजे बनवले. हे झाल्यानंतर मी इथं कांदे भजे पण बनवले. हे बारीक चिरून कांदे भजी बनवलेत मी. असं मोठे मोठे कांदे नाही चिरलेत. आणि भजी झाल्यानंतर आपण परत इथं पापड पण तळून घेणार आहोत. हे तांदळाचे पापड आहेत. हे सगळं मी गणपती बाप्पालाच बनवलेत. आणि आपण इथं आता आमटी बनवणार आहेत. डाळीची पाणीची आमटी माहिती असेल ना, ती आमटी बनवली आहे. ही आपली तयार झाली. ताट बनवूया देवबाप्पाची. तर मी सगळ्यात पहिले रव्याचे लाडू, करंजे, मोदक, कांदा भजी, आमटी, खीर, पुरणपोळी, पाणी, पापड एवढं सगळं घेतलंय. तर चला आपण आता गणपती बाप्पाला आपल्या नैवेद्य दाखवूयात. आम्ही नैवेद्य दिल्यानंतर इथं गणपती बाप्पाची आरती पण केली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बोला गणपती बाप्पा मोरया.